नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. नरेंद्र मोदींवर आजच्या तरुणांचा विश्वास आहे असे मत भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी व्यक्त केले. स्नेहल प्रकाशनच्या वतीने डॉक्टर शरद कुंटे यांच्या विकास पुरुष नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी खासदार प्रदीप रावत, विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय कार्याध्यक्ष आणि उद्योजक अशोक चौगुले, लेखक डॉक्टर शरद कुंटे, स्नेहल प्रकाशनचे संचालक रवींद्र घाटपांडे आदी यावेळी उपस्थित होते. तावडे म्हणाले, लोकशाही व्यवस्थेवरील कमी होत चाललेला जनतेचा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाढवला आहे. आजच्या तरुणांचा मोदींवर विश्वास आहे. जनतेचा अलीकडच्या काळात लोकशाहीवरील विश्वास कमी होत चालला आहे. मात्र नरेंद्र मोदी यांनी राजकीय व्यवस्थेतून समाजव्यवस्था उभी करता येते असा विश्वास समाजात निर्माण केला आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये मोबदल्यात मते देण्याची परंपरा आहे. मात्र इतर राज्यात विकास केलेल्या नेतृत्वाला मते मिळतात. चांगली व्यवस्था निर्माण करण्याची क्षमता फक्त नरेंद्र मोदींमध्येच आहे. त्यामुळे आजच्या तरुणांचा मोदींवर विश्वास आहे. आज ब्रँडिंगचा जमाना आला असून आम आदमी पार्टी छोट्या छोट्या गोष्टींचे ब्रँडिंग करत आहे. मात्र गुजरातचा विकास करताना मोदी यांनी जनतेची मागणी लक्षात न घेता गरजा पूर्ण केल्या. त्यामुळे गुजरात विकासामध्ये अग्रेसर आहे. आज देशाला विकास कामांना झोकून देणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आत्मसात करून प्रत्यक्ष आचरणात आणणारे नरेंद्र मोदी एक आहेत असेही त्यांनी नमूद केले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. तरुणांनी करिअरसाठी शरीर सौष्ठवाचा विचार करावा असे आवाहन प्रसिद्ध शरीर सौष्ठवपटू रोनियो कोलमन यांनी केले. कोथरूड येथील सोलारिस स्पोर्ट्स क्लबला कोलमन याने भेट दिली. त्यावेळी तो पत्रकारांशी बोलत होता. कोलमन म्हणाला, अलीकडच्या काळात तरुणांनी शरीर सौष्ठवसारख्या क्रीडा प्रकारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला करिअर करायचं असेल तर शरीर सौष्ठवसारख्या खेळाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या क्रीडा प्रकारात कष्ट करून यश मिळवा असे आवाहन करून तो पुढे म्हणाला, शरीर सौष्ठव स्पर्धेव्यतिरिक्त इतर क्रीडा प्रकारात करिअर करण्याचा कधीच विचार आला नाही. शरीर सौष्ठव क्रीडा प्रकारानेच माझे करिअर घडवले आहे. परंतु त्यासाठी मी घेतलेले कष्टही महत्त्वाचे आहेत. या खेळाव्यतिरिक्त फुटबॉलही आवडत असून तो खेळही मी मनापासून खेळत आहे. गेल्या 15 वर्षांपासून या दोन्ही खेळांकडेच लक्ष केंद्रित केले आहे. युवा पिढीनेही शरीर सौष्ठव खेळाकडे आकृष्ट होऊन कष्टाने आपले स्थान निर्माण करा तर यश नक्कीच मिळेल असेही त्याने नमूद केले. येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत लोकसभेचे उमेदवार निश्चित करण्यात येतील असे भाजपचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. भाजपच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघामधील इच्छुकांची चाचपणी करून स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. महायुतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या वाट्यातील आलेल्या पुण्यासह बारामती, सांगली, सोलापूर आणि माढा या जागांवरील इच्छुक आणि पदाधिकारी, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींची मते जाणून घेण्यात आली. खडसे यांच्यासह आशिष शेलार, आमदार बाळा बेगडे, सुनील कर्जतकर, रणजित पाटील, सुजित सिंग ठाकूर यांनी या मुलाखती घेतल्या. येत्या शुक्रवारी मुंबईत राज्य निवड मंडळाची बैठक होणार आहे. त्यामध्ये उमेदवारांच्या नावांच्या शिफारशी केंद्र मंडळाकडे करण्यात येणार आहेत. येत्या महिना अखेरीस म्हणजे 28 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांची नावे निश्चित होतील. बारामती, माढा या लोकसभा मतदारसंघाची मागणी युतीतील मित्रपक्षाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे देवाणघेवाणीच्या जागा वगळता अन्य ठिकाणी उमेदवार लवकर जाहीर होतील असे खडसे यांनी सांगितले.
सूरज उत्तम काळे वय वर्ष 18 हा विद्यार्थी राहणारा मुक्काम पोस्ट उरसुंगी नारायणनगर तालुका हवेली जिल्हा पुणे हा दिनांक 31/1/2014 रोजी दुपारी 2:30च्या सुमारास राहत्या घरामध्ये RR शिंदे कॉलेज माळवाडी हडपसर पुणे येथे प्रॅक्टिकल असल्याने जात आहे असे सांगून निघून गेला आहे. तो अद्यापपर्यंत परत आलेला नाही. हा युवक रंगाने गोरा, अंगाने सडपातळ असून त्याने काळी पॅन्ट, ब्राऊन कलरचा टी-शर्ट, वर जांभळ्या रंगाचे जर्किन, पायात स्पोर्ट शूज, हातात घड्याळ घातले आहे. तसेच तो मराठी, हिंदी, इंग्लिश भाषा बोलतो. या वर्णनाचा मुलगा आढळल्यास त्वरित हडपसर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर, MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग, BCA, BBA, MBA एंड बिबवेवाडीतलं अण्णाभाऊ साठे स्मारकाचं उद्घाटनाचा हा विषय आहे. महानगरपालिकेने अण्णाभाऊ साठे स्मारक हे तिथे बिबवेवाडीमध्ये उभं केलेलं आहे. तिथे आमचे स्थानिक नगरसेवक आहेत मानसी देशपांडे सुद्धा. मी तिथली स्थानिक आमदार आहे आणि सर्व मागच्या वेळेस पण तेच नगरसेवक होते आणि हे सर्व काम गेल्या 3 वर्षामध्ये आमच्या नगरसेवकांनी किंवा आम्ही आमच्या प्रयत्नातनं हे मार्गी लावले. 2003मध्ये ज्या वेळेस महानगरपालिकेमध्ये या स्मारकाचा ठराव झाला आणि पहिला निधी टाकला गेला त्यावेळेस सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला महानगरपालिकेने हे काम करणं अपेक्षित नव्हतं. त्यांनी हे BOT तत्वावर करावं असाच प्रस्ताव दिला होता आणि त्यावेळेस सगळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना हे सगळ्यांनी एकत्रित येऊन याला पूर्णपणे विरोध केला आणि म्हणूनच खरं तर हे अण्णाभाऊ साठे स्मारक हे महानगरपालिकेकडनं बांधलं गेलं. नाहीतर आज तिथे कमर्शियल कॉम्प्लेक्स उभं राहिलं असतं. ज्या वेळेस हा ठराव झाला त्यानंतर पुढचे 2009पर्यंत तिथे प्रत्येक वेळेस बघितलं तर काही कामच झालेलं नव्हतं कारण स्मारकाविषयीची आस्था कोणालाच नव्हती. जेव्हा हा ठराव केला तेव्हा खरी आस्था होती की तिथे कमर्शियल कॉम्प्लेक्स उभं राहणं. ती आस्था जेव्हा संपली त्यावेळेस काम करण्याचा वेग पण मंदावला. 2009 नंतर सर्वप्रथम मी हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला आणि विधानसभेमध्ये असं निदर्शनास आणून दिलं की हे स्मारकाचं जे काम दिलेलं आहे याच्यामध्ये खूप मोठा प्रमाणामध्ये गैरव्यवहार झालेला आहे. एकाच कॉन्ट्रॅक्टरकडे सगळ्या प्रकारची कॉन्ट्रॅक्ट दिलेली गेलेली आहेत आणि त्यामुळं तिथे काम होत नाही आहे. महानगरपालिकेचा 2 ते 3 वर्षाचा निधी लॅप झालेला होता. हे सगळं निदर्शनास आणून दिल्यानंतर महानगरपालिकेने जेव्हा आदेश आले वरनं त्यावेळेस महानगरपालिकेने निरनिराळे कॉन्ट्रॅक्टर नेमून हे काम सुरू केलं. सातत्याने हा विषय महानगरपालिकेत येत राहिला. शिवसेना भाजपचे जे आमचे गटनेते पण आहेत ते पण ह्या प्रकरणामध्ये लक्ष ठेवून होते. ह्या दोघांनी सातत्याने पाठपुरावा करून नगरसेवकांनी ते काम पूर्ण करत आणलं. अजूनही ते काम पूर्ण झालेलं नाही पण शरद पवार साहेबांच्या हस्ते 8 तारखेला उद्घाटन करणार आहेत असं आम्हाला कळलं. त्याच्यानंतर आम्ही माहिती काढली. हे जे उद्घाटन होणार आहे याच्याविषयीचा कुठलाही निर्णय आम्हाला विचारात न घेता केला गेला. जो ठराव आमचा दिलेला होता नगरसेवकांनी की मुंडे साहेबांच्या हस्ते ह्या स्मारकाचं उद्घाटन व्हावं तिथे खाडाखण करून GB-मध्ये पवार साहेबांचं नाव टाकून हा ठराव आणला गेला आणि तो ठराव अशा पद्धतीने बहुमताने पास केला गेला. सर्वप्रथम तर तो ठराव व चुकीचा होता कारण त्यांनी ठराव एक रद्द करून त्यांनी वेगळा ठराव पास करून घ्यायला पाहिजे होता. तोही त्याचा श्रेय लाटण्याचा राष्ट्रवादी हा प्रयत्न करत आहे आणि आम्ही सर्वांनी त्या प्रवृत्तीला विरोध करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणून 7 तारखेला
उद्या 11 वाजता सकाळी आम्ही अण्णाभाऊ साठे स्मारकाचा उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांची सून सावित्रीताई साठे आणि जी नात आहे सुवर्णा साठे या दोघींच्या हस्ते आम्ही उद्या हा कार्यक्रम घेतो. यापूर्वीही स्वारगेट उड्डाणपुलाचे भूमिपूजन असो किंवा येरवड्यातील उद्यानाचं भूमिपूजन या प्रत्येक कामाचं श्रेय लाटण्याचं काम सत्ताधारी करत आहेत. म्हणून त्यांना त्यांच्या भाषेचंच उत्तर देण्यासाठी भाजपच्या वतीने या स्मारकाचे उद्घाटन 7 फेब्रुवारीला अण्णाभाऊ साठेंच्या सुनबाई सावित्रीताई साठे यांच्या हस्ते करत असल्याचे आमदार बापट यांनी सांगितले. प्रेम पहिलं या महाराष्ट्रभर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या टीमने पत्रकारांशी संवाद साधला. राधिका आणि राहुल अशा दोघांची ही कहाणी असून ते एका डान्स कॉम्पिटिशनला भेटतात आणि या 4 दिवसात त्यांच्यात प्रेम निर्माण होते. अशा प्रकारची साधीसुधी ही प्रेम कहाणी आहे. युवकांना भावेल असाच हा चित्रपट आहे. चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर येथे झाले असून रंकाळा तलाव, महालक्ष्मी मंदिर आदींचा त्यात समावेश आहे. मुलगा कोल्हापूरचा दाखवला असल्याने तेथे चित्रीकरण केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रेम या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. त्यामध्ये या चित्रपटाचे वैशिष्ट्य सांगताना योगेश राहुल म्हणाले, सध्याच्या सोशल नेटवर्किंग साईट्स, मोबाईल ॲप्लिकेशनच्या जमान्यात याशिवाय देखील प्रेम होऊ शकते आणि हेच या चित्रपटात पाहायला मिळेल. चित्रपटात मुख्य कलाकार संजय शेजवळ आणि दिशा परदेशी आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद निलेश कुंजीर, संगीत पल्लव स्वरूप यांचे आहे. चित्रपटाची गीते लिहिणाऱ्या रोशनी बालवणकर म्हणाल्या, चित्रपटातील गाणी सुंदर असून त्यामध्ये प्रेमाची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. सूरज उत्तम काळे वय वर्षे 18 हा विद्यार्थी राहणारा मुक्काम पोस्ट फुरसुंगी, नारायणनगर, तालुका हवेली, जिल्हा पुणे हा दिनांक 31/1/2014 रोजी दुपारी 2:30च्या सुमारास राहत्या घरामध्ये RR शिंदे कॉलेज माळवाडी, हडपसर, पुणे येथे प्रॅक्टिकल असल्याने जात आहे असे सांगून निघून गेला आहे. तो अद्यापपर्यंत परत आलेला नाही. हा युवक रंगाने गोरा, अंगाने सडपातळ असून त्याने काळी पॅन्ट, ब्राऊन कलरचा टी-शर्ट, वर जांभळ्या रंगाचे जर्किन, पायात स्पोर्ट शूज, हातात घड्याळ घातले आहे. तसेच तो मराठी, हिंदी, इंग्लिश भाषा बोलतो. या वर्णनाचा मुलगा आढळल्यास त्वरित हडपसर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.